नाशिकच्या वडनेर दुमला गावात बिबट्याच्या हल्ल्याने एक चिमुकला आयुष भगत कायमचा दूर गेला। रक्षाबंधनाच्या दिवशी त्याच्या 9 वर्षाच्या बहिणीने मृत भावाच्या हातावर राखी बांधून अश्रूंनी निरोप दिला। हे दृश्य पाहून गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली। राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी शुक्रवारी भगत यांच्या कुटुंबासोबत अघटित घडलं। शुक्रवारी रात्री गावात भीषण घटना घडली। 3 वर्षाचा आयुष भगत घरासमोर खेळत असताना बिबट्याने झडप घालून त्याला उचलून नेले। काही वेळातच घराजवळ त्याचा मृतदेह आढळला। त्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रक्षाबंधन, बहिणीने भावाला राखी बांधून सण साजरा करायचा होता। आयुषची बहीण पण आनंदात होती। आधीच भावाला राखी घेऊन ठेवली होती, पण भावाच्या अंत्यसंस्कारापूर्वी त्याच्या थंडगार हातावर राखी बांधण्याची वेळ या बहिणीवर आली। या क्षणी अख्खं गाव रडत होतं। सुखाचा हा क्षण दुःखाचा झाला। एका बहिणीचं हे रक्षाबंधन आयुष्यभरासाठी वेदनेचं गाठोडा बनलं आहे। आयुषची आठवण आणि राखीचा तो क्षण गावकऱ्यांच्या मनातून कधीही पुसला जाणार नाही। गावात भीतीचं सावट पसरलं आहे। वनविभागाने बिबट्याचा शोध सुरू केला असून नागरिकांना काळजी घेण्यास आवाहन करण्यात आलं आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।